मला माहिती आहे दीप, आता सगळ्यात जास्त गरज तुला तुझ्या आईच्या मायेची आहे. तिची माया तुला तिची साडीच देते. दीप माझं जरा दीप स्वराज झोपू दे त्याला इथेच. अगं पण आत्या, बाबांनी अशा अवस्थेत त्याला बघितलं तर काय करतील तुला चांगलंच माहिती. हो माहिती मला, पण मी सांगते ना, आत्ता झोपू दे त्याला इथेच. ठीक आहे. काय करतोस तू? तुला कळतंय का? बाजूला बलंदी, पहिल्यांदा बाजूला हो तिथनं. का थांबवलंस? मारू दे ना. रोज ही थेरं बघून थोडं थोडं मरण्यापेक्षा एकदाचा कायमचं मारून टाकू दे, मला सुटेन मी. अगं याला लहानपणी खायला प्यायला लिहायला शिकवले मी, तेच हात आज माझा जीव घ्यायला उठताय. काय कोणाचं वाईट केलंय म्हणून हे फळ मला? जरा शांत हो. कसा शांत राहू? सांग ना, कसा शांत राहू? आनंदात होतो मी, पण माझ्या कुठल्याही आनंदात सुखात राग कालवायला बसला हा. अरे काल रात्री उशिरा आला होता, दमून आला होता म्हणून इथे झोपला ना. असं कुठलं कष्टाचं काम करतो दमून यायला? दारू पिऊन आला होता, स्वतःच्या खोलीत जायची शुद्ध नव्हती म्हणून इथे लोळत पडला होता. नाही, मीच तू म्हटलं त्याची बाजू त्याला. घेऊ नकोस नेहमीप्रमाणे. बरं, आनंदाची बातमी कुठली सांगणार होतास तू? दादा, आनंदाची बातमी कुठली सांगणार होतास तू? स्वराजचा लग्नाचा योग जुळून आलाय. हो. तर गुरुजींना फोन केला होता मी, हं, ते म्हणतात मुलगी बघायला हरकत नाही. चांगलीच बातमी आहे की. काहीतरी गोड घेऊन येते. काय नकोय गोडबीड मला, शांतता हवी आहे डोक्याला. देऊ शकतोस का विचार त्याला. अरे पुन्हा काय तेच तेच? काय पण देवाची करणी असते बघ. एका हाताने देतो, दुसऱ्या हाताने काढून घेतो. एका बाजूने आनंद देतो, सुख देतो, स्वराज विराजसारखी कर्तृत्ववान गुणी मुलं देतो, तर दुसऱ्या बाजूने त्याच आनंदाचा विरस करायला हा करंटा दिलाय माझ्या नशिबी. मरेपर्यंत सुटका नाही माझी याच्यापासून. दीप ज्योति